आता याचे पुढचा टप्पा हा लायसन्सेस आणि सर्टिफिकेट, तर कुठले कुठले लायसन्स आणि सर्टिफिकेट हे गरजेचे आहेत? ऍक्च्युली जर बघितलं नॉर्मल कुठलाही व्यावसायिक हा लायसन्सेस असतात, तर त्याच्यामध्ये शॉप ऍक्ट आहे, तुमचं GST आहे. अच्छा. जर तुम्ही ऍग्रिकल्चर प्रोसेसमध्ये जात असाल तर तुमचं महत्वाचं आहे की डायरेक्ट मार्केटिंग लायसन, जे महाराष्ट्र राज्य कृषी पणन देते शेतमाल खरेदीपासून, तर तुमचं प्रक्रिया करताना तुम्हाला फसाईचे लायसन लागतात, फूड लायसन्स त्याच्यामध्ये म्हणतो आपण त्याला. तर त्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग स्टेट लायसन, सेंट्रल किंवा तुम्हाला रिटेलचं लायसन, या बाबतीत फसाईचे लायसन लागतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला GST सुद्धा लागतं. बरोबर. तर आणि जर तुम्ही निर्यात करत असाल तर एक्सपोर्टचे लायसन्स, तर या बऱ्याचशा प्रकारच्या लायसन्सची तुम्हाला आवश्यकता असते व्यवसाय करताना. अच्छा, योग्य ती कागदपत्रे जोडली तर तुम्हाला ही लायसन्स मिळतात.